नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. सावनेर तालुक्यात शिधापत्रिका केवायसीचे सर्व्हर डाऊन. पास मशीनच्या सर्व्हर डाऊनमुळे शिधापत्रिका धारक नसतं. सावनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीनचे सर्व्हर गेल्या काही दिवसांपासून डाऊन असल्यामुळे धान्य वाटप व केवायसी करण्यात अडचण निर्माण होत आहे. पॉस मशीनचे सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने शिधापत्रिकेची केवायसी करण्यासाठी शिधापत्रिका धारकांना आपल्या कुटुंबासह तासोनतास स्वस्त धान्य दुकानात ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र शहर तसेच ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात बघावयास मिळत आहे. शिधापत्रिका धारक आपल्या कुटुंबासह केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये जात आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे तसेच दररोज इतर तांत्रिक अडचणींमुळे केवायसीच्या प्रक्रियेत व्यत्यय येत आहे. केवायसी न झाल्याने शिधा मिळणार की नाही असा प्रश्न शिधापत्रिका धारकांना पडला आहे. शासनाने वेगवेगळ्या योजना एकाच वेळी कार्यान्वित केल्यामुळे सर्व्हर डाऊन झाले आहे. परिणामी सावनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिका धारकांची अक्षरशः तारांबळ उडत आहे. अशाच प्रकार रविवार जुलै 28 रोजी सकाळच्या सुमारास कोदेगाव येथील स्वस्त धान्य दुकानात दिसून आला. सकाळी नागरिक धान्य घेण्यासाठी गेले तर काही केवायसी करण्यासाठी गेले असता पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे तासनतास बसून वाट पाहत असल्याचे चिन्ह दिसून आले. यावेळी सावनेर तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता शिधापत्रिका केवायसी सर्व्हर डाऊन असल्याने या संदर्भात पुरवठा विभाग वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. यावर वरिष्ठांकडून उपाययोजना करून तांत्रिक अडचण दूर करून लवकरच केवायसीचे सर्व्हर सुरळीत करण्यात येईल, असे मत मलिक विराणी तहसीलदार सावनेर यांनी व्यक्त केले. पॉस मशीनचे सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने केवायसीची प्रक्रिया डोकेदुखी ठरत असून नागरिकांना नाहक नास सहन करावा लागत असल्याने केवायसीचे सर्व्हर सुरळीत करावे, तसेच तांत्रिक अडचणी दूर करून शिधापत्रिका केवायसी करिता मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कोदेगाव ग्रामपंचायत उपसरपंच प्रफुल्ल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप चोरे, प्रीतम ठाकरे, श्रावण करडमारे, विठ्ठल लोखंडे, विक्की चोरे, स्वप्नील ठाकरे, रमेश बाविसकर, सरपंच तिघई, चेतन तराणे आदी नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुका.